साळाव ते रोहा मार्गावर तळेखार ते साळाव मार्गाची पूर्ती दुरावस्था झाली आहे। रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पावसात अक्षरशः चिखल सजलाय, खड्डे पडलेत, यातून वाहन चालवणे म्हणजे मोठी कसरत बनू राहिली आहे। या संदर्भात भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी संताप व्यक्त केलाय। 2 दिवसांपूर्वीच मोहिते यांनी या रस्त्याची पाहणी केली आहे आणि ठेकेदाराची चांगलीच कानउघडणी केली आहे। रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी केली आहे। या संदर्भात मोहिते यांनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेऊन या विषयाचे गांभीर्य त्यांच्या कानावर घातले। आमदार दळवी यांनीही याबाबत अधिकारी आणि ठेकेदार यांना तशा सूचना दिल्यात। JSW कंपनीची अवजड वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात, यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामात अडथळा येत आहे। ही वाहतूक थांबवून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचे काम दिलासादायक करण्याचा प्रयत्न असल्याचे मोहिते यांनी सांगितले। आज रोहाकडून मुरुडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचं जे काम चालू आहे त्या कामासंदर्भातल्या लोकांच्या तक्रारी लक्षात घेऊन या रस्त्याच्या कामकाजाची पाहणी केली। लक्षात असं आलं की या विभागामध्ये हा रस्ता पुढे जाऊन या संपूर्ण परिसराचं जीवनमान बदलेल ही गोष्ट खरी आहे, परंतु आत्ताची परिस्थिती जर बघितली तर रस्त्यामुळे अतिशय त्रासदायक परिस्थिती या विभागात निर्माण झाली आहे। विद्यार्थी असतील, इथले दुचाकी चालक असतील, इथले शेतकरी असतील, या सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणावरच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि त्याच्यामुळे भयानक परिस्थिती या विभागात निर्माण झाली आहे। मी आज रस्त्याची पाहणी केली। या रस्त्याचे जे कंत्राटदार आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि चर्चेतनं लोकांचा त्रास जास्तीत जास्त कमी कसा होईल, लोकांचं जीवनमान, लोकांचा प्रवास सुकर कसा होईल, शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये जी आता लावणी झाली आहे त्याच्यामध्ये जाणारी माती, ही माती कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी कशी घेता येईल, या सगळ्याच विषयावर चर्चा केली। या ठिकाणी रस्त्याने जाणारे दुचाकी चालक जे आहेत, बाईक्सवर जे आहेत ते पडून या ठिकाणी जखमी होत आहेत, याच्यासाठी काय प्रयोजन करता येईल या सगळ्याच विषयावरती चर्चा केली। स्वतःहून पायी प्रवास करून या रस्त्याची पाहणी करत असताना विद्यार्थ्यांना जो त्रास होतो, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास होतो त्याचा अनुभव प्रत्यक्षरित्या घेतला आणि परिस्थितीची जी काही समस्या आहेत त्या परिस्थितीच्या समस्या जाणून घेतल्या। मी या बाबतीत आमचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी नक्कीच चर्चा करणार आहे। त्याचबरोबर या मतदारसंघाचे आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांच्याशी सुद्धा चर्चा करून या कंत्राटदार आणि MSRDCचे ऑफिसर्स यांची एक बैठक आयोजित करून जिल्हाधिकारी यांचे समक्ष JSWच्या वाहनांनी जो त्रास होतोय त्या JSWच्या वाहनांनी रस्ता एका बाजूला करण्याचा प्रयत्न कंत्राटदार करतोय, परंतु JSWचे अतिशय अवजड वाहनं ही या रस्त्यावरून प्रवास करत असल्यामुळं जो रस्ता दुरुस्त केला तरी सुद्धा तो उखडला जातो, हे स्वतः प्रत्यक्ष मी पाहिलं आणि या सगळ्याच समस्यांवरती मार्ग काढणं ही आत्ताची आवश्यकता आहे। काही दिवसातच गणेशोत्सवाचा सण हा येतो आहे। लोक अतिशय हौसेने, लोक अतिशय जल्लोषामध्ये या संपूर्ण विभागातले मुंबईतले चाकरमानी येतात आणि अशीच परिस्थिती राहिली तर लोकांच्या भावना निश्चितपणाने दुखावल्या जातील। त्याच्यामुळे याच्यावर तातडीने मार्ग काढावा अशा पद्धतीच्या सूचना ह्या माझ्या स्तरावरती मी कंत्राटदाराशी बोलून निश्चितपणाने दिल्यात। 2 दिवसामध्ये इथले खड्डे भरले जावेत, विद्यार्थ्यांना जो पायी प्रवास करावा लागतोय तो सुद्धा सुकर व्हावा, बाईक्सवारांना जर जखमी झाले तर त्याच्यासाठी एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करावी, या सगळ्याच सूचना मी केलेल्या आहेत। मी आमदारांना सुद्धा या ठिकाणी जाऊन भेटून आज या सगळ्या परिस्थितीचा निश्चितपणाने चर्चा करणार आहे आणि या सगळ्या विषयावरती आमदार महेंद्र दळवी साहेब असतील, मी असेल, MSRDCचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, हे सगळेच मिळून कशा पद्धतीने मार्ग काढता येईल, कंत्राटदाराला बरोबर या ठिकाणी बोलून त्याच्याकडून ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याच्या दृष्टीने देखील काय उपाययोजना करता येतील याच्यासाठी सुद्धा निश्चितपणाने लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील, तशी गांभीर्याने दखल मी आज घेतली। 3 तारखेला साळाव कडून तळेखारकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करायला मी स्वतः गेलो होतो। त्यावेळेस तिथल्या स्थानिक ग्रामस्थांबरोबर सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली। मी त्या रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी पायी प्रवास सुद्धा केला। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणारा त्रास असेल
त्या ठिकाणी दुचाकीस्वार असतील त्यांना होणारा त्रास असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी खडी पसरलेली ती खडी जाऊन होणारा त्रास असेल, हे सगळ्याच त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीचा मी आढावा घेतला. त्यावेळी मी तिथे लोकांना आश्वासित केलं होतं की मी या संदर्भात आपले स्थानिक आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. त्याचबरोबर MSRDCचे ऑफिसर असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करून कॉन्ट्रॅक्टर याने कशा पद्धतीने कामामध्ये सुधारणा केली पाहिजे, लोकांचा त्रास कसा कमी होईल आणि काम कसं जलद गतीने होईल याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे या संबंधी चर्चा करेन. त्या अनुषंगाने मी कालच सन्माननीय आमदार महोदयांना महेंद्र शेठ दळवी यांना भेटलो, त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. कारण मतदारसंघातला हा विषय त्यांच्या मतदारसंघातला विषय हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे आणि लोकांना दिलासा दिला पाहिजे अशी विनंती मी त्यांना केली. त्यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतली आणि माझ्या समोर कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याशी फोनवरून त्यांनी चर्चा केली, जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा केली. MSRDCचे जे अधिकारी आहेत त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घ्यावं या संबंधीच्या सूचना द्याव्यात असं सुद्धा त्यांनी फोनवरनं सांगितलं. त्याच्यामुळं लवकरात लवकर हा रस्ता जो आहे तो रस्ता करण्यासंबंधीची कारवाई ती चालूच आहे. पण पावसाचं प्रमाण त्याच्यामुळे रस्ता हा होण्यास काही अडथळे निर्माण होत आहेत. JSWच्या विशेष करून गाड्या ज्या आहेत त्या गाड्या रस्ता एका ठिकाणी बनवायला सुरुवात केली की त्याच्यावरून JSWच्या अति अवजड वाहनं जात असल्यामुळे सुद्धा रस्त्याची दुरावस्था होते. ही वाहनं थांबवणं आणि मग रस्त्याचं काम करणं या सगळ्याच विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याचं काम चालू आहे. मला आशा आहे की लवकरात लवकर हे रस्त्याचं काम जे आहे ते सुरळीत होईल, लोकांना होणारा त्रास कमी होईल आणि पुन्हा एकदा गणपती उत्सवाच्या आधी हा रस्त्याचं काम जे आहे ते लोकांना समाधानकारकरित्या पूर्ण झालेलं असेल एवढं मात्र निश्चित. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.